हॅलो फ्रेंड्स, इन्स्पायर व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये आज आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आज शिकणार आहोत एन्व्हायरमेंट म्हणजेच पर्यावरण. तर मित्रांनो, पर्यावरण म्हणजे काय हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे. पर्यावरण म्हणजे नेमकं काय असतं तर आपल्या अवतीभोवती असलेलं जे वातावरण, जे वेगळे घटक, माती, हवा, पाणी हे सर्व घटक मिळून त्याचबरोबर लिव्हिंग ऑर्गॅनिझम, नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम याला आपण पर्यावरण साधारणपणे म्हणतो. ओके मित्रांनो, तर पर्यावरण आपल्या अभ्यासामध्ये का आहे, आपल्या अभ्यासक्रमामध्ये या घटकांचा समावेश का केलेला आहे, या विषयाचा समावेश का केलेला आहे, तर याचं हे महत्त्व खूप मोठं आहे. मित्रांनो, जर आपण आज जर पाहिलं तर पर्यावरणाचा हा सतत ऱ्हास होत जात आहे. म्हणजे पर्यावरण हे नष्ट होत जात आहे. वारंवार याच्यामध्ये मानवीय इंटरफरन्समुळे काय होत आहे, पर्यावरणाचा ऱ्हास हा होत आहे. तर तो कशा प्रकारे होत आहे, तर मित्रांनो एक साधं सांगायचं म्हटलं तर इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन नंतर काय आलं की मशीन्स आल्या. म्हणजे 1750 नंतर जे मशीन्स क्रिएट झाल्या, नंतर आपण मशीनचा वापर करून क्रूड ऑइलचा वापर करत आहे. क्रूड ऑइलचा वापर करून आपण वेगळं तंत्रज्ञान निर्माण केलं. नंतर त्यामधून त्या ऑइलमधून कार्बन डायऑक्साईड, सल्फर वगैरे असे जे पोल्युटंट असतात, पोल्युटंट गॅसेस आहेत, ते आपण काय करतो, इमिट करत आहे एन्व्हायरमेंटमध्ये, आपल्या पर्यावरणामध्ये. त्यामुळे काय आहे मित्रांनो की त्यामुळे पर्यावरणाचं काय होत आहे, पोल्युशन होत आहे. त्याचबरोबर जे इंडस्ट्रियलायझेशनमुळे आपण जे कंपनीतलं पाणी असतं, कारखान्यातलं पाणी आहे, ते नद्यामध्ये सोडतो आहे. नद्यामध्ये सोडून काय होत आहे, त्यामध्ये जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, नदीच्या ॲक्वॅटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे पाण्यामध्ये राहतात, ते काय होत आहे, ते नष्ट होत आहेत, त्यांचा ऱ्हास होत आहे. हवेमुळे जे आपण गॅसेस सोडतो त्यामुळे जे बर्ड्स आहेत त्यांचा ऱ्हास होतो आहे. ओके ना. त्याचबरोबर जे पाणी आपण पितो आहे, मानव पितात, माणूस पितो आपण समजा नदीमधलं, याच्यामधलं, तर ते त्या पाण्यामुळे सुद्धा आपल्याला काय होत आहे, हानी होत आहे. त्यामुळे विविध प्रकारचे आजार निर्माण होत आहे. आणि अशा प्रकारे सर्व जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्यासाठी काय होतं, हे घटक हानिकारक ठरत आहे. तर ते घटक आपल्याला आता या संपूर्ण पर्यावरण या विषयामध्ये अभ्यासायचे आहेत. ओके. तर त्याच अनुषंगाने मित्रांनो, मला वाटतं की अभ्यासक्रमामध्ये हा विषय आपल्यासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे. अभ्यासक्रमामध्ये सुद्धा आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा हा विषय खूप महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, सर्वात आधी आपल्याला माहितीच आहे की एन्व्हायरमेंट म्हणजे काय असतं की आपल्या अवतीभोवती असलेले सर्व घटक. ओके. एव्हरीथिंग अराउंड अस, त्याला आपण असं म्हणू शकतो की त्याला काय म्हणतो आपण, एन्व्हायरमेंट. ओके. मग त्या एन्व्हायरमेंटचं महत्त्व काय, आपल्या याच्यामध्ये समाविष्ट का केलेलं आहे, तर हे पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे त्यामध्ये आपल्याला एक प्रश्न आपल्या मनामध्ये यायलाच हवा की व्हाय वी हॅव टू स्टडी द एन्व्हायरमेंट. आपण एन्व्हायरमेंट का अभ्यासावं. तर मित्रांनो, एक मानवी जीवनात आपल्याला एन्व्हायरमेंटचं खूप महत्त्व आहे. जर आपल्याला जगायचं असेल या पृथ्वीवरती, तर आपलं एन्व्हायरमेंटचं आपण संरक्षण करणं हे आपलं एक कर्तव्य आहे, प्रत्येक मानवाचं कर्तव्य आहे. कारण की हे जे एन्व्हायरमेंट आहे हे आपल्याला आता सर्व गोष्टी आपल्याला काय एन्व्हायरमेंटमधून भेटत असतात. तर त्यांचं ऱ्हास न होणं किंवा त्याचबरोबर त्यांचं संवर्धन करणं हे आपलं कर्तव्य ठरतं. तर त्याचबरोबर मित्रांनो, एन्व्हायरमेंट आणखी कशामुळे आपल्याला एन्व्हायरमेंट आपल्या सिलेबसमध्ये ॲड केलं असेल, तर जर बघितलं आपण आता, तर एन्व्हायरमेंट जो हा विषय आहे हा खूप चर्चेचा विषय आता झालेला आहे. चर्चेचा विषय कसा, फॉर एक्झाम्पल सांगतो की काही घटक असतात की काही इव्हेंट घडत आहेत पुढे आपल्या पृथ्वीवर. त्यामुळे काय होतं आहे की एन्व्हायरमेंट हा खूप ॲक्टिव्ह टॉपिक झालेला आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ग्लोबल वॉर्मिंग म्हणा तुम्ही, क्लायमेट चेंज, जागतिक तापमान बदल म्हणूया आपण. त्याचबरोबर जे आता ल्युकस्टचं ते हे येत आहे, महामारी येत आहे. ल्युकस्ट म्हणजे जे आता ग्रास शॉपर्स, जे पानघोडे येत आहे विविध पिकावरती, ते कशामुळे येत आहेत. सध्या आपल्या इंडियामध्ये पण ते त्यांचं एंट्री झालेली आहे. ओके. ते कुठून आलेले आहेत, ते का एवढ्या संख्येने वाढले आहेत, हे सर्व आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर एवढी प्रमाणात गरमीचं म्हणजे जे ऊन तापतं आहे हे एवढ्या प्रमाणात का तापतं आहे, आधी का तापलं नाही एवढं, ठीक आहे ना. म्हणजे तापलं पण असेल पण त्याची इंटेन्सिटी एवढी होती का की कंटिन्युअस एवढं तापमान 45, 46, 47 एवढं होत गेलं. आता लास्ट काही डेजच्या अगोदर जे आपल्या भागातील विदर्भातील जे अकोला शहर आहे त्यामध्ये ते जगातील 4थं शहर होतं मित्रांनो, म्हणजे तापमानाच्या बाबतीत. त्या दिवशीचं सर्वात जास्त तापमान ते रेकॉर्ड झालं. 47.7 नियर अबाउट ते तापमान होतं. ते जगातील 4थ्या क्रमांकाचं तापमान होतं. ओके. त्या शहरामधलं, म्हणजे कुठल्याही एका ठिकाणामधलं. तर मित्रांनो, एवढं जे तापमान असतं ते फक्त डेझर्टमध्ये असते. ओके. डेझर्टमध्ये तिथं काय असतं, फक्त वाळू असते, झाडं नसतात, झुडपं नसतात आणि तो भाग एकदम सपाट असतो. तिथं फक्त एवढं तापमान तापतं. तर त्या अकोल्या शहरामध्ये असं एवढं तापमान का तापलं आहे,
ठीक आहे ना. तो रेसिडेन्सी एरिया आहे, तर ट्रीज पण आहेत. तर असं का होत आहे, तर हे सर्व कशाने होत आहे मित्रांनो, तर ग्लोबल वॉर्मिंगमुळे होत आहे. जे आपण गॅसेस वेगवेगळे इमिट करतो त्यामुळे होत आहे. तर त्या सर्वबद्दल आपण इथं अभ्यास करणार आहोत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला एन्व्हायरमेंट समजून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. ओके, तर चला मित्रांनो, आता पुढं बघूयात. तर सर्वात आधी आपण एन्व्हायरमेंटची, पर्यावरणाची अभ्यासाची तयारी करण्यासाठी आपल्याला पर्यावरण आपल्या परीक्षेनिहाय किती इम्पॉर्टंट आहे, त्याचं किती महत्त्व आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, हे जे तुम्हाला दिसतं आहे, जे क्वेश्चन ॲनालिसिस आहे ते आपण घेतलेलं आहे स्टेट सर्व्हिस म्हणजे राज्यसेवा प्रिलिम्स आणि राज्यसेवा मेन्स. राज्यसेवा प्रिलिम्स आणि राज्यसेवा मेन्समध्ये कशाप्रकारे प्रश्न, किती प्रमाणात प्रश्न आपल्या प्रिलिम्समध्ये आणि मेन्समध्ये विचारले जातात ते आपण इथं पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला एकदम दिसतंयच की 2012मध्ये 9 क्वेश्चन्स आलेले आहेत एन्व्हायरमेंटचे, 2013मध्ये 10 क्वेश्चन्स आलेले आहेत, 2014मध्ये 12 क्वेश्चन्स, नंतर 2015मध्ये 5 क्वेश्चन्स आलेले आहेत, 2016मध्ये 9 क्वेश्चन्स आणि 2017मध्ये 8 क्वेश्चन्स. तर 2019मध्ये सुद्धा 18 आणि 19मध्ये सुद्धा 8-9 याच्या रेंजमध्येच क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे प्रत्येक प्रिलिम्समध्ये 8 ते 9 क्वेश्चन तुम्हाला एन्व्हायरमेंट या विषयावरती बघायला मिळतील. आणि मित्रांनो, हे मार्क्स मिळवणे, 8 ते 9 मार्क्स मिळवणे खूप इझी आहे. फक्त आपल्याला त्याची संकल्पना, त्यांच्या डेफिनेशन्स काय आहेत, त्यांचे वेगवेगळे काही हे आहेत, त्या म्हटलं आपण की त्याला आपण म्हणू शकतो की काही एक फॅक्च्युअल्स डेटा आहे ते पण आपल्याला म्हणू शकतो की ते आपण आठवण ठेवणं. ओके, इकोसिस्टीम म्हणजे काय असतं, इकोटोन्स म्हणजे काय असते, ठीक आहे ना. अशा ज्या संज्ञा आहेत त्या लक्षात ठेवणं, त्याचबरोबर कुठकुठले एन्व्हायरमेंटल घटक असतात ते लक्षात ठेवणं. नंतर ज्या समिती असतात, जसं वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटल ज्या कमिटी असतात त्या कमिटी कुठल्या आहेत, ते त्या कुठल्या कमिटी कुठल्या बाबतीत कशी विचार करतात, ओझोन लेअर वगैरे अशा सर्व गोष्टीबद्दल इथं आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर या घटकांवरचा अभ्यास आपण एन्व्हायरमेंटमध्ये शिकणार आहोत. ओके मित्रांनो, तो अशा प्रकारे हे प्रिलिम्सचं ॲनालिसिस होतं. जे आता मेन्सचं ॲनालिसिस आहे ते आहे की मेन्समध्ये काय होतं की आपण बघितलं की आपल्या पहिल्या पेपरमध्ये जो GS1 असतो मुख्य परीक्षेचा राज्यसेवेचा, त्यामध्ये जिओग्राफी, एन्व्हायरमेंट आणि हिस्ट्री असे 3 सब्जेक्ट असतात. ओके, तर त्यामध्ये जो हिस्ट्री असतो तो 150 पैकी फक्त 60 ते 65 मार्कासाठी आपल्याला विचारलं जातं. हिस्ट्री फक्त 60 ते 65साठी विचारलं जातं. बाकीचा जो पेपर असतो नियर अबाउट 95 मार्क्सचा, ओके ना, 95 to 90 मार्क्सचा जो पेपर असतो तो फक्त आपल्याला भूगोल आणि पर्यावरण या विषयावरती विचारला जातो. ठीक आहे, भूगोल आणि पर्यावरण या विषयावरती त्यामध्ये आपल्याला मॅक्झिमम क्वेश्चन असतात. तर त्यामध्ये मित्रांनो, जर बघितलं आपण ॲनालिसिस केलं की मेन्स एक्झामचं, स्टेट सर्व्हिस एक्झामच्या मेन्स एक्झामचं जर ॲनालिसिस केलं आपण, तर 2012मध्ये 18 क्वेश्चन्स आलेले आहेत, 2013मध्ये 31 क्वेश्चन्स आलेले मित्रांनो, 2014मध्ये 28 क्वेश्चन्स, 2015मध्ये 22 क्वेश्चन्स, 2016मध्ये 14 क्वेश्चन्स, 2017मध्ये सुद्धा 14 क्वेश्चन्स आणि 2018 आणि 19मध्ये नियर अबाउट 20 ते 22 क्वेश्चन आपल्याला आलेले असतीलच. ओके मित्रांनो, तर हे अशा प्रकारचे जे होते आपलं क्वेश्चन ॲनालिसिस, कशा प्रकारे प्रिलिम्स आणि मेन्समध्ये आपल्याला राज्यसेवेच्या पेपरमध्ये एक्झाममध्ये आपल्याला हे क्वेश्चन्स आलेले आहेत एन्व्हायरमेंट या घटकावरती. ओके मित्रांनो, आता आपण नेक्स्ट बघूयात एन्व्हायरमेंट म्हणजे काय. ओके, तर मी तुम्हाला आधी सांगितलंच की एन्व्हायरमेंट म्हणजे काय असते, पर्यावरण म्हणजे काय आहे, तर एव्हरीथिंग दॅट इज अराउंड अस. ओके, म्हणजे आपल्या अवतीभोवती ज्या पण गोष्टी आहेत ते म्हणजे एन्व्हायरमेंट. मग त्यामध्ये सर्व गोष्टी येतात. ओके, मग तुम्ही त्यामध्ये लिव्हिंग घटक पण असतात आणि नॉन लिव्हिंग कंपोनंट पण येतात, असं म्हणू शकतो आपण त्याला. लिव्हिंग कंपोनंट आणि नॉन लिव्हिंग कंपोनंट पण येतात. आता ते कशा प्रकारे येतात, कारण जो गॅसेस वगैरे असतात, जसं आपण ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो, हे काय झालं, नॉन लिव्हिंग घटक आहेत. ओके ना. त्याचबरोबर आपण जेवण करतो, हे नॉन लिव्हिंग घटक आहेत, राईट. पण त्याचबरोबर जो आपण आहोत, आणखी वेगवेगळे पक्षी आहेत, जनावर आहेत, ओके ना, त्याकरता काय आहेत, लिव्हिंग घटक आहेत. त्यांच्या अवतीभोवती काय करतो आपण, राहतोय. ओके, याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो आपण एन्व्हायरमेंट, आपलं एन्व्हायरमेंट. ओके, म्हणजे एन्व्हायरमेंट म्हणजे काय आहे, आपण जिथे राहतो त्या अवतीभोवती असलेले सर्व घटक, ते मग कुठले पण असो, लिव्हिंग असो किंवा नॉन लिव्हिंग घटक असो. ओके मित्रांनो, तर पुढे बघूया आता त्यामध्ये ते कुठकुठले घटक असतात. तर त्यामध्ये बोललो की लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग, त्यांनाच आपण बायोटिक आणि अबायोटिक घटक असे म्हणतो. मग त्यामध्ये अबायोटिक घटक कुठले, तर बायोटिक घटक असतात वॉटर, एनर्जी, टेम्परेचर, सॉईल, ॲटमॉस्फिअर, ग्रॅव्हिटी. हे सर्व जे घटक आहेत हे काय आहेत, हे अबायोटिक घटक आहेत. यांना जीव नाही आहे, हे अबायोटिक आहेत, म्हणजे हे लाईव्ह नाही आहेत. ओके ना, म्हणजे हे जिवंत नाही आहेत. हे काय आहे, अबायोटिक घटक आहेत. नंतर बायोटिक म्हणजे जे जिवंत आहे, त्यामध्ये जीव असतो. ओके, जे श्वसन करतात त्यांना आपण बायोटिक घटक असं म्हणतो किंवा जिवंत घटक असं म्हणतो. तर त्यामध्ये कुठले आहेत, तर प्लांट्स आहेत, ॲनिमल आहे, मॅन्स आहे,
डिकम्पोजर आहे, ओके, आणि पॅरासाइट्स जे दुसऱ्यावरती जगतात त्याला म्हणतो आपण. हे सर्व जे घटक आहे मित्रांनो, हे सर्व आहेत लिव्हिंग घटक. तर यांच्या भोवती जे आपण राहतो, वावरतो, तर हे काय त्याला आपण एन्व्हायरमेंट असं म्हणतो. आणि हे काय सर्व, तर हे कंपोनंट आहेत आपल्या पर्यावरणाचे, एन्व्हायरमेंटचे. ओके मित्रांनो, तर आता नेक्स्ट इकोलॉजी म्हणजेच पर्यावरणशास्त्र. तर पर्यावरणशास्त्र म्हणजे काय, म्हणजेच इकोलॉजी म्हणजे काय. तर इकोलॉजी म्हणजे रिलेशन बिटवीन ऑर्गॅनिझम विथ देअर एन्व्हायरमेंट. ओके, एखादं रिलेशन बिटवीन ऑर्गॅनिझमचं एन्व्हायरमेंटबद्दल. जसं एखादा माणूस आहे किंवा एखादं जनावर आहे, गाय आहे, म्हैस आहे, हे सर्व जे जनावरे असतात त्यांचं रिलेशन त्यांच्या एन्व्हायरमेंटसोबत, त्यांच्या स्टडीला, त्यांच्या अभ्यासाला आपण काय म्हणतो, इकॉलॉजी, पर्यावरणशास्त्र. ओके मित्रांनो, तर सर्वात आधी मित्रांनो हे लक्षात ठेवा की ही जी इकॉलॉजी टर्म आहे ही अर्न्स्ट हॅकेलनी मांडली होती. अर्न्स्ट हॅकेल. ओके, कोणी मांडली होती इकॉलॉजी टर्म, अर्न्स्ट हॅकेल. कधी मांडली होती, तर 1866 ही टर्म त्याने मांडली होती. ओके, त्यानंतर ही जी टर्म आहे ही काय, हा शब्द जो आहे हा ग्रीक वर्ड आहे. हा काय ग्रीक वर्ड आहे. तो ओकोस या नावाचा हा शब्द आहे. ओकोस या नावापासून हा घेतलेला आहे. तो ओवाकास म्हणू शकतो आपण त्याला. तो ओवाकासचं मिनिंग काय होते, तर हाऊस आणि हॅबिटेट, म्हणजे घर आणि त्यांचं हॅबिटेशन, म्हणजे ते कसे जगतात तिथं, त्यांच्या सवयी काय आहेत. ओके, त्याला म्हणतो आपण ओवाकास. आणि लोगोस म्हणजे असते स्टडी. लोगोसला म्हणतो आपण स्टडी, म्हणजे त्यांचा अभ्यास. तर हे जो शब्द आहे इकॉलॉजी, तर इकॉलॉजी म्हणजे काय आहे, हा शब्द कुठून घेतलेला आहे, तर ग्रीक वर्डपासून घेतलेला आहे. तर ग्रीक वर्ड कुठला आहे, तो ओवाकॉस, म्हणजेच मिनिंग होतं त्याचं हाऊस अँड हॅबिटेट, आणि लोगोस म्हणजे स्टडी. ओके मित्रांनो, तर यामध्ये आपण काय शिकलो आहे, तर इकॉलॉजी म्हणजे काय असतं की रिलेशन बिटवीन टू ऑर्गॅनिझम अँड एन्व्हायरमेंट. ऑर्गॅनिझम अँड एन्व्हायरमेंट. ओके, रिलेशन बिटवीन ऑर्गॅनिझम विथ देअर एन्व्हायरमेंट. ओके, म्हणजे मित्रांनो आता आपण एकदम साधे एक्झाम्पल घेऊया की आता हे दोन तुम्हाला ऑर्गॅनिझम दिसतात, म्हणजे मासा आहे एक, ओके, आणि इथं बदक आहे. ठीक आहे, आता हे काय यांचं एन्व्हायरमेंट काय आहे, सेम आहे मित्रांनो. यांचं एन्व्हायरमेंट सेम आहे. ते लेक त्यांचं एन्व्हायरमेंट आहे. ओके, ते कुठल्या एन्व्हायरमेंट जगतात, ॲक्वॅटिक एन्व्हायरमेंटवर ते जगत आहेत. ओके मित्रांनो, त्याचबरोबर आता हिचं बदक काय असतो की हा लँडवरती पण राहतो आणि पाण्यामध्ये पण राहतो, पण मासा काय हा फक्त पाण्यामध्ये राहतो. ओके, तर त्यांचं काय आहे, हे एन्व्हायरमेंट आहे. मग इथं काय होतं आहे मित्रांनो की यांचं रिलेशन काय आहे की पाण्यामधून काय करतो मासा, वेगवेगळ्या प्रकारचे प्लँक्टॉन्स, किडे वगैरे खातो आणि आपलं उदरनिर्वाह करतो. त्याचबरोबर माशाला पण खातो, तर बदक खातो आणि आपला उदरनिर्वाह करतो. म्हणजे काय होतं, यांचं काहीतरी इंटर रिलेशन आहे, म्हणजे यांचं रिलेशन आहे काहीतरी आपल्या एखाद्या एन्व्हायरमेंटमध्ये, म्हणजे ॲक्वॅटिक एन्व्हायरमेंटमध्ये काय त्यांचं एक रिलेशनशिप्स आहे. तर याला काय म्हणतो आपण, इकॉलॉजी, पर्यावरणशास्त्र. तर आय होप मित्रांनो तुम्हाला समजलं. तर आता आपण नेक्स्ट बघूयात. तो नेक्स्ट टॉपिक आहे आपला, तो आहे याच्यावरती क्वेश्चन्स कशा प्रकारे आतापर्यंत आलेले आहेत. जो आपण वरचा जो टॉपिक शिकलो इकॉलॉजीवरती, त्याच्यावरती वारंवार प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. तर आता आपण ते प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात ते आपण बघूयात. तर मित्रांनो हा जो प्रश्न आहे, हा जो पहिला प्रश्न आहे, हा आलो होतो स्टेट सर्व्हिस मेन्समध्ये 2014मध्ये. ओके, तर त्याचं म्हणणं आहे ते प्रश्नामध्ये झालं की द टर्म इकॉलॉजी ऑल्सो नोन ॲज अ एन्व्हायरमेंटल बायोलॉजी. ओके, म्हणजेच त्याला एन्व्हायरमेंटल बायोलॉजी पण म्हणतात. ओके, तर बायोलॉजी ऑब्वियसली एन्व्हायरमेंटल बायोलॉजी म्हणतीनच, कारण की दोन्हीमध्ये काय होत आहे, तिथं ऑर्गॅनिझम येतात दोन्ही पण, म्हणून त्याला एन्व्हायरमेंटल बायोलॉजीसुद्धा म्हणतो. द टर्म फर्स्ट वॉज इंट्रोड्यूस अर्न्स्ट हॅकेल. तर हे पण बरोबर आहे, राईट आहे. नंतर द वर्ड डिराईव्ह फ्रॉम ग्रीक वर्ड. ओके, ग्रीक वर्ड आहे, राईट आहे. नंतर ओवाकास मीन्स काय होते, होम अँड लोगोस म्हणजे स्टडी. ओके, स्टडी आहे सायन्स, म्हणजे कसं हे पण तिन्ही पण काय आहे, पहिले जे ऑप्शन आहे ते राईट आहे. आता चौथा ऑप्शन बघूया आपण की डिराईव्ड फ्रॉम लॅटिन वर्ड. हा लॅटिन वर्ड होता का, तर नाही, हा कुठला वर्ड होता, ग्रीक वर्ड होता. म्हणून आपला ॲन्सर काय असेल, तर आपला ॲन्सर असेल ABC, म्हणजे ऑप्शन 2 हे काय असेल, करेक्ट असेल. तर अशा प्रकारचे मित्रांनो साधे प्रश्न असतात ते आपल्याला विचारले जातात. जर आपण व्यवस्थित समजून घेतलं तर आपला प्रत्येक प्रश्न हा राईट आपण सोडवू शकतो. नंतर याच्यानंतर जो प्रश्न आहे तो आहे विच वन ऑफ द फॉलोइंग टू स्टेटमेंट इज करेक्ट. म्हणजे पुढीलपैकी कुठले दोन स्टेटमेंट कुठले बरोबर आहेत, कोणते बरोबर आहेत हे आपल्याला ओळखायचं आहे. ओके, तर पहिला काय आहे, जो पहिलं सेंटेन्स आहे ते काय आहे, प्लांट डिस्ट्रीब्युशन इज अ प्रायमरी कंट्रोल बाय ॲडॅप्टिक कंडिशन्स. ओके, प्लांट डिस्ट्रीब्युशन इज कंट्रोल बाय ॲडॅप्टिव्ह कंडिशन्स. नंतर जो सेकंड हे आहे सेंटेन्स आहे ते आहे द वर्ड इकॉलॉजी कम्स फ्रॉम ओवाकास मिनिंग ड्वेलिंग. ओके,
तर ओआकास इज अ लॅटिन वर्ड. ओके, तर ओआकास म्हणजे काय होते, हाऊस होते, ड्वेलिंग नाही. ओके, हे लक्षात ठेवायचं. आणि ओआकास हा काय आहे, हा ग्रीक वर्ड आहे. म्हणजे हे काय, हा जो पहिलं सेंटेन्स आहे हे तर रॉंग आहे. तर पहिलं आणि जे दुसरं सेंटेन्स आहे ते रॉंग आहे. तर पहिलं सेंटेन्स राईट आहे का, कंट्रोल बाय म्हणजे प्रायमरी कंट्रोल बाय डिस्ट्रीब्युशन ऑफ ॲडॅप्टिक कंडिशन्स. म्हणजे कुठल्याही जीवाचं जे ॲडॅप्टिक कंडिशन असते, जे ॲडॅप्टेशन असते ते त्याच्या डिस्ट्रीब्युशनवर डिपेंड असते. राईट ना. म्हणजे जिथे जिथं त्याचं डिस्ट्रीब्युशन होईल तिथं काय होतील, ते ॲडॉप्ट करून घेतात. जसं माशांनी काय केलेलं आहे, स्वतःला पाण्यामध्ये ॲडॉप्ट केलेलं आहे. जसं प्लांट पण काय आहे, वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे प्लांट बघायला मिळतात. जसं नदीमध्ये वेगळे प्लांट भेटतात, रिव्हर्समध्ये, आपल्या वाळवंटामध्ये वेगळे प्लांट्स बघायला मिळतील. त्याचबरोबर तुम्ही रेन फॉरेस्टमध्ये गेलं तर तिथं वेगळे प्लांट्स बघायला मिळतील. तर त्यांचे काय आहे, ते ॲडॅप्टिक कंडिशनवर डिपेंड आहे. राईट ना. म्हणजे कंट्रोलिंग आहेत, ते कंट्रोल करतात ते ॲडॅप्टिक कंडिशनवर. म्हणून याचं जे पहिलं वाक्य आहे, जे पहिलं सेंटेन्स आहे ते काय आहे, बरोबर आहे. ओके मित्रांनो, तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. ते आपण जर नक्की नेक्स्ट रेफरन्स बुक वगैरे वाचून व्यवस्थित अभ्यास केला, समजून घेतलं, काही जे टर्म्स असतात महत्त्वाच्या, तर आपल्याला हे आपण प्रश्न इझिली सॉल्व करू शकतो. तर मित्रांनो, आता नेक्स्ट बघूयात लेवल ऑफ इकॉलॉजी. आता मित्रांनो, आता आपण पर्यावरणशास्त्र बघितलं. आता पर्यावरणशास्त्रामध्ये त्याच्या लेवल्स आहेत. ओके, म्हणजे आपलं जे पर्यावरण आहे हे एका घटकापासून बनलेलं आहे. राईट ना. डायरेक्ट पर्यावरण कशाला म्हणतो आपण, की त्यामध्ये कुठकुठले घटक येतात, तर त्यामध्ये वेगवेगळे लेवल्स पाडलेले आहेत मित्रांनो. तर ते लेवल्स कुठकुठले आहेत ते आपण आता शिकणार आहोत. तर पहिला जो घटक येईल तो आहे इंडिव्हिज्युअल म्हणजे एक माणूस, एक पक्षी, एक गाय, एक म्हैस, एक टायगर, एक लॉयन, असे हे घटक असतात. हे इंडिव्हिज्युअल घटक येतात. ठीक आहे, त्याला आपण इंडिव्हिज्युअल म्हणतो. जे काय असते, पहिला पार्ट असतो, पहिली लेवल असते. हे लक्षात ठेवा मित्रांनो सगळ्यांनी, की इकॉलॉजीचे काय बघतोय आपण, लेवल बघतोय. त्यानंतर येतो पॉप्युलेशन म्हणजे एकाचे 2 माणसं सोबत आली म्हणजे त्याला म्हणतो आपण पॉप्युलेशन. 3 टायगर सोबत आहेत म्हणजे त्याला म्हणून टायगरची पॉप्युलेशन. 4 बफेलोज, गाई, काऊज वगैरे आले सोबत तर आपण त्याला म्हणून त्याचे पॉप्युलेशन्स. ओके, हे झाली सेकंड लेवल. नंतर थर्ड लेवल काय असेल, 3 माणसं, 2 टायगर, 4 म्हैस वगैरे असे जर आले सोबत त्याला म्हणून आपण त्यांची कम्युनिटी, काय म्हणतो त्याला आपण, कम्युनिटी लेवल. राईट ना. म्हणजे वेगळ्या आता काय येत आहे, म्हणजे वेगळ्या ब्रीडचे लोक, म्हणजे लोक किंवा आपण पक्षी, जनावर वगैरे जे पण आपण म्हणू शकतो, जे लिव्हिंग थिंग्स आहेत ते काय येतात सोबत येत आहेत, त्याला आपण काय म्हणतो, कम्युनिटी. तुम्ही इथं बघू शकता या डायग्राममध्ये, तिथं काय आहे तुम्हाला एक हरिण दिसते, काळवीट म्हणतो आपण. त्याचबरोबर इथं तुम्हाला ससा दिसतो. नंतर इथं लॉयन आहे वाटतं, तो लॉयन दिसतो. हे काय, इथं सर्व वेगळे पक्षी, वेगळे प्रकारचे प्राणी आहेत. तर हे प्राणीची सोबत जेव्हा राहतात एका एन्व्हायरमेंटलमध्ये, तेव्हा त्याला म्हणतो आपण त्यांचं कम्युनिटी लेवल. ओके. नंतर जे नेक्स्ट आहे ते आहे इकोसिस्टीम. नेक्स्ट काय लेवल काय आहे, इकोसिस्टीम. आता इकोसिस्टीममध्ये काय ते मित्रांनो, इकोसिस्टीममध्ये सर्वच घटक येतात आपले, लिव्हिंग थिंग्स आणि त्याचबरोबर नॉन लिव्हिंग थिंग्स, बायोटिक, अबायोटिक, नदी, पाणी, वारे, A to Z. म्हणजे ज्या ठिकाणी आपले पक्षी काय पाहू शकतात. आता यामध्ये पक्षी पण येतो, बघितलं तुम्ही. त्याचबरोबर लँड मासेस, जनावर पण येतात. इकोसिस्टीममध्ये काय येतात, की एरियल इकोसिस्टीम, त्याचबरोबर इथं ॲक्वॅटिक इकोसिस्टीम दिसते आपल्याला, आणि हे टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवरची इकोसिस्टीम. अशा सगळ्या इकोसिस्टीम काय येतात आपल्याला भेटतात. जेव्हा ते काय कम्युनिटी एकासोबत येतात, त्याला आपण त्याच्या वेगळ्या कम्युनिटीसोबत येतात, वेगळ्या टाईपच्या कम्युनिटी जेव्हा सोबत येतात त्याला आपण इकोसिस्टीम असे म्हणतो साधारणतः. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता हे जे बघितले आपण, हे टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम होती, कम्युनिटी होती. म्हणजे जमिनीवर राहणारे हे सर्व प्राणी होते. आता इथं काय येतील, तर नदीमध्ये राहणारे प्राणी येतील, पक्षी हे येतील, लिव्हिंग थिंग्स येतील. आणखी काय येतील इकोसिस्टममध्ये, की एरियलमध्ये राहणारे म्हणजे हवेमध्ये राहणारे लिव्हिंग थिंग्स येतील. राईट ना. तर हे काय सर्व कम्युनिटीचं जे कॉम्बिनेशन असतं त्याला आपण काय म्हणतो, इकोसिस्टीम. ते कम्युनिटीज काय असतात, वेगवेगळ्या ठिकाणी आपले त्याचं हॅबिटॅट असतं. नंतर असते बायोम. तर बायोम म्हणजे काय मित्रांनो, तो एक लार्ज एरियामध्ये लार्ज इकोसिस्टीम म्हणू शकतो आपण त्याला. म्हणजे लार्ज इकोसिस्टीम स्प्रेड झालेली असते एखाद्या विशिष्ट भागावरती. जसं हा खंड जो आहे हा ब्राझीलचा पार्ट आहे. ओके. तर हा जो आहे हा आता एक खंड दिसतो तुम्हाला, हा ब्राझीलचा पार्ट असतो. तर त्यामध्ये काय दिसतं तुम्हाला, एक लार्ज बायोम दिसतं आहे, सेम टाईपचं बायोम आहे. ठीक आहे ना. म्हणजे लार्ज इकोसिस्टीम, त्याला आपण काय म्हणतो, बायोम असं सुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर ते नेक्स्ट जे लेवल येते ती असते बायोस्पियर. ओके. म्हणजे सर्व जे इकोसिस्टीम, एन्व्हायरमेंट, सगळं बायोम्स जे मिळून बनतं ते असतं आपलं बायोस्पियर. ते ठीक आहे ना. म्हणजे आता आपल्याला माहीत आहे की हायड्रोस्पियर आहे, लिथोस्पियर आहे, आणि आणखी हायड्रोस्पियर, लिथोस्पियर आणि
ॲटमॉस्फिअर, हे 3 स्पियर आहे आणि 3 स्पियर मिळून जे त्यामध्ये लिव्हिंग थिंग्स आपले जगू शकतात, जिथपर्यंत आपले लिव्हिंग थिंग्स आपल्याला जगू शकतात आपल्यामध्ये त्या एन्व्हायरमेंटमध्ये, त्या तिन्ही लेयर्समध्ये, तर त्यांना काय म्हणतो आपण बायोस्फियर. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता ॲक्वॅटिक सिस्टीम आहे, ठीक आहे ना. म्हणजे आता हायड्रोस्फिअर, तर हायड्रोस्फिअरमध्ये काही विशिष्ट घटकापर्यंत, विशिष्ट अंतरापर्यंत, खोलीपर्यंत समुद्रामध्ये काय करतील, पक्षी म्हणजे पक्षी मासे वगैरे जगतील, राईट. म्हणजे विशिष्ट खोलीपर्यंतच काय होतील, प्राणी मासे वगैरे जगू शकतील आपल्या ॲक्वॅटिक सिस्टीममध्ये. त्याचबरोबर जे एरियल सिस्टीम असेल, राईट ना, एरियल सिस्टीममध्ये काय असेल, काही उंचीपर्यंतच काय ऑक्सिजन असतो, मग तिथपर्यंत जगतील. त्याचबरोबर लिथोस्फिअरमध्ये काय असेल, काही विशिष्ट अंतरापर्यंत म्हणजे आतमध्येपर्यंतच प्राणी आपल्याला बघायला मिळतील. तर हे सर्व जे घटक मिळून जे एक सर्कल बनते, त्या सर्कलला काय म्हणतो आपण बायोस्फियर. बायोस्फियर असं म्हणतात की जिथपर्यंत लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपल्याला बघायला मिळतात त्यांना आपण बायोस्फियर म्हणतो. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इथं शिकलो आहे. इथं काय काय शिकलो आपण, एन्व्हायरमेंट म्हणजे काय शिकलो, एन्व्हायरमेंटचं आपल्या जीवनातील महत्त्व काय आहे ते आपण इथं शिकलो आहे. त्याचबरोबर नंतर आपण नेक्स्ट टॉपिक बघितला इकोलॉजी म्हणजे पर्यावरणशास्त्र बघितलं. तर पर्यावरणशास्त्र म्हणजे काय होते, ती कुणी मांडली टर्म्स, ती अर्न्स्ट हायकेलने मांडली 1866मध्ये. ओके, सर्वात प्रथम. तर ती कुठून घेतलं, तो वर्ड कुठला होता, तो वर्ड होता ग्रीक वर्ड. ओके, ओआकास नावाचा वर्ड आहे. ओआकास म्हणजे हाऊस, लोगोज म्हणजे स्टडीज, हे आपण शिकलो आहे. नंतर आपण त्याच्यावरती प्रश्न बघितले, कशा प्रकारचे प्रश्न आपल्या एक्झाममध्ये विचारले जातात. आणि त्यानंतर आपण इकोलॉजीचे लेवल्स बघितले. कधी कधी मित्रांनो हे लेवल पण तुम्हाला विचारू शकतात. हे लेवल तुम्हाला देतील आणि सांगतील याची असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर हे त्यांना अरेंज करा. तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला या व्हिडिओ लेक्चरवरती विचारू शकतात. तर मित्रांनो या अनुषंगाने तुम्ही विद्यार्थ्यांनी अभ्यास करणे अपेक्षित आहे. तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओ लेक्चर सीरीजमध्ये आपण इकोसिस्टीम याबद्दल शिकणार आहोत इन डिटेलमध्ये. तर तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद. Thank you so much for watching this video. Subscribe our channel, like and share our videos, and you can follow us on Facebook, Instagram and Telegram also. Thank you so much once again.